परत एकदा नमस्कार. मागच्या वेळेला यज्ञामध्ये जे केलं जातं त्याच्यामध्ये महत्वाकांक्षा कशी वाढते याच्याबद्दल आपण बोललो. आता या प्रकरणाचं नाव आहे समज आणि उपाय. मीच करता नाही तर तू कसा होणार करता, असे चर्चेच्या ओघात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो खरा, आणि ज्ञानेश्वर गीतेचा आधार न घेता घेता हे विश्व सहजपणे त्याच्या स्वभावाने निर्माण झाले असे म्हणून जातात आणि ब्रह्माचे कर्तृत्व नाकारतात. आधी सांगितल्याप्रमाणे मी जन्माला घालत नाही, पाळत नाही आणि मारत नाही असे शब्द ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्णाच्या तोंडी ओवीतूनच घातले आहेत. परंतु आपल्यातली कर्तेपणाची किंवा कर्तृत्व ही भावना किंवा समजूत जाता जात नाही हे सत्य आहे. मी कष्ट घेतले, मी यशस्वी झालो, माझे समाजात नाव आहे असे जे काही लोक म्हणतात त्यात वरवर सत्याचा अंश असतोच. पण जरा निरखून बघितले तर आपण खरेच करते आहोत का हा प्रश्न पडावा अशी मनस्थिती निर्माण होऊ शकते. यावर ज्ञानेश्वरांनी अप्रतिम ओव्या सांगितल्या आहेत आणि त्या सांगताना व्यवहारातील उदाहरणे तर दिली आहेतच, परंतु आधुनिक विज्ञानालाही त्या काळात स्पर्श केला आहे. त्यातले पहिले उदाहरण पाण्यात आपले प्रतिबिंब पाहणाऱ्या माणसाचे आहे. ते जे प्रतिबिंब असते ते नाही हे जसे माणूस ओळखतो तसेच त्या माणसाने आपल्या हातून जे घडते आहे ते केवळ चैतन्यातून आत्मा निसर्गाच्या द्वारे प्रकृती होत आहे हे जर ओळखले तर त्या माणसाला आपल्या कर्तृत्वाचे ओझे आपल्या डोक्यावरून उतरवता येईल. गर्व किंवा अहंकाराची बाधा त्याला होणार नाही आणि ती स्थिती त्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने हितकारकच होईल असे ज्ञानेश्वरांचे म्हणणे आहे. प्रतिबिंब तात्पुरते असते, ते पाण्यात पडते, पाणी गेल्यावर ते प्रतिबिंब नाहीसे होते आणि ज्या सूर्याचे प्रतिबिंब पडते तो सूर्य मात्र तसाच अबाधित राहतो अशी ही गोष्ट ज्ञानेश्वर सांगतात. दुसरी त्यांनी दिलेले उदाहरण नदीतून होडी चालवणाऱ्या नाविकाचे आहे. त्यात तो जसा जसा पुढे जातो तसे काठावरचे वृक्ष त्याला उलट्या दिशेने पळताना दिसतात, ते खरे तर स्थिर असतात असे ते उदाहरण आहे. कर्माच्या प्रवाहात आपण स्थिर गोष्टीबद्दल कशा गैरसमजुती करून घेतो म्हणून ते उदाहरण सांगितले जाते आणि सापेक्षवादाचे हे आधुनिक तत्व 14व्या शतकात जुन्या संचिताच्या आधारे ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. माणसा, जरा थांब आणि विचार कर आणि मग ठरव की इथे काय चालले आहे ते, असा तो सुज्ञ सल्ला आहे. आणि या नंतरच्या ओवीत सूर्य उगवतो आणि पश्चिमेला मावळतो असे आपल्याला वाटते, पण तो स्थिर असतो असे सांगून नंतर योगी हालचाली करतो आहे असे आपल्याला वाटते, परंतु तो खरे पाहता स्थिर असतो. अशी दैदिप्यमान ओवी, वैज्ञानिक ओवी त्यांनी तत्वज्ञानाच्या दावणीला लावली आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या भास्कराचार्यांनी सूर्य केंद्रित ग्रहांचे भ्रमण ही कल्पना पाश्चिमात्य वैज्ञानिकांच्या आधी मांडली होती. त्या भास्कराचार्यांचे हे देण आहे. एकदा ही कर्माची गाडी कशी चालते हे लक्षात आले की मग प्रवास बिनबोबाट होतो, झोप छान लागते आणि जिथे जायचे आहे ते स्थान कधी येते हे कळत सुद्धा नाही अशी अर्थाच्या ओवी ज्ञानेश्वरांनी 5व्या अध्यायात सांगितली आहे. ही कल्पना पुढे नेताना ज्ञानेश्वर 5व्या अध्यायात म्हणतात, कर्माची धगधग आणि त्यातील उष्णता विरून जाते आणि उरतो तो केवळ राखेचा ढेपसा जो कापसातही गुंडाळता येतो. तसे बघायला गेले तर कोणाला कर्माची धगधगीची बहीण हवी असते. या अडचणीसाठी आणखीन एक उपाय आहे, तो 6व्या अध्यायात आहे, त्याबद्दल पुढच्या प्रकरणात.